आदरणीय नईमचे शेख साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मुख्य मंचावरती त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. उमेशजी पाटील सरांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते नईम शेख सरांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी करायचा आहे. उमेशजी गवड सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण मुख्य मंचावरती पार पाडणार आहोत. कॅमेरामॅन सूरज आपण फोकस करायचे मुख्य मंचावरती. जेव्हा आपण स्वागत समारंभाकडे एक उद्योजक पाहायला मिळत नईमजी शेख साहेब त्यांचं यथोचित स्वागत सन्मान इथून पार पाडला जातोय. रॉकी गिफ्ट चषकच्या माध्यमातून आपण पाहत आहेत एक गुड व्यक्तिमत्व. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावर केलाय प्रहार. धावा मिळतील 6. षटकार. शेखर ऑन फायर. रॉकी दादा ब्रँड हायर ते बी खोडावे गावाचा रॉकी दादा ब्रँड हायर अरे रॉकी दादा ब्रँड हायर ना रॉकी तुझा ब्रँड हायर रॉकी दादा ब्रँड हायर या 6 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10 या अंकावर. पहिल्या मॅच मध्ये काही जबरदस्त कामगिरी केली होती शेखर. तशाच प्रकारे सध्या कामगिरी आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये. म्हणून मार्को गोलंदाज नयनेश एक मागच्या मॅचचा हिरो नयनेश आणि आधीच्या मॅचचा हिरो शेखर आपण समोरासमोर. वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला. इथून डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक केलं जाते. कौतुक करावं लागेल दोन आमच्या ऑफिशियल पर्यंत. नितेशजी कदम सर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत किरणजी भुईर स्वागत सन्मान केला जातो. मी विनंती करेन नईमजी शेख साहेब एक उद्योजक आपण पाहत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व उमेशजी गावड यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत सन्मान केला जातोय. मायाची शॉल आपण पाहत आहेत. तदनंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. षटक इथे समाप्त झालं 1 आणि स्कोर कार्डवर धावा आहेत 11 बिनबाद. चांगली सुरुवात झाली हार्दिक. हो नक्कीच चांगली बॅटल आपण पाहिली. जेव्हा दोन ढग एकमेकांना टक्कर देतात ना तेव्हा एक वीज निर्माण होते. त्याच पद्धतीनं हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये टक्कर घेत होते. चांगलं बॅटल चांगलं कॉम्पिटिशन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. एका बाजूला डोंगरे गावाचं अस्तित्व अर्थातच शेखर किनीला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला विराथन गावाचा अभिमान अर्थातच नैनिश किनीला आपण पाहिलं. 50-50% मागच्या बॅटलमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एक षटकार नैनेशच्या विरोधामध्ये जरूर आला परंतु तदनंतर आपण पाहतोय नैनेशने सुद्धा चांगला कमबॅक केला होता. ओव्हर नंबर 2 मध्ये स्वप्नीलला या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेले. 11 धावा स्कोर कार्डवरती लागला गेला. स्वप्नीलने सुद्धा चांगली मेहनत त्याच्या कारकिर्दीमध्ये घेतली गेली आणि त्याचमुळे आज तो स्टँडर्ड त्याचा एक उच्च दर्जाचा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला शेखर पुन्हा एकदा बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल आपण पाहणार आहोत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील. पहिलाच बॉल स्विच इट करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. भरपूर वेग या बॉलवरती पाहायला मिळाला आणि त्याचमुळे या ठिकाणी चेंडूचा अंदाज आलेला नाहीये शेखरला या बॉलवरती. नितीन सर नक्कीच स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूबाईचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झालाय आणि पहिला निर्धावच्या स्वरूपात स्वप्नीलला गोलंदाज आपण पाहत आहेत. यावेळेस एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला. तिथे क्षेत्ररक्षक जाईल खाली. हो 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 इथून झेल सुटलाय शेखर. कारण एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून शेखरची ओळख आहे आणि याच्यानंतर काय घडलं जाईल तर स्कोर कार्डवर धावा आहेत 13 या अंकावर जाऊन पोहोचलंय. एक संधी होती पण तो कोणीही जाणून बुजून झेल सोडत नाहीये. झेल निसटला गेलाय आणि एक जीवनदान मिळालंय हार्दिक. कॅच ड्रॉप होताना आपण पाहिला. मागील 3 दिवसांमध्ये जो इतिहास आपण पाहतोय प्रत्येक दिवसामध्ये झेल सुटण्याचं जे प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये झेल सुटले गेले. आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलं. ईशांतला त्या ठिकाणी पाहिलं. ईशांतचा जर विचार केला तर वय वर्ष फक्त 15 आहे परंतु या अतिशय कमी वयामध्ये एक वेगळी छाप या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्याने सोडलं. अंडर 19चं क्रिकेट अंडर 16चं क्रिकेट चांगल्या पद्धतीनं हाताळत असतो. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा संधी या ठिकाणी निर्माण झाली होती. शॉर्ट पॉईंटला फिल्डर त्या ठिकाणी दूर होता. जीतला आपण पाहतोय कव्हर पॉईंटमधून या ठिकाणी बॉलपर्यंत पोहोचलाय. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. शेखरचा जर विचार केला तर आतापर्यंत चांगली बॅटल त्यांनी मैदानामध्ये खेळली गेले. 15 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. पहिले 3 चेंडूंचा विचार जर आपण केला तर स्वप्नील चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. शेखरला त्याने शांत ठेवलं. आता येणाऱ्या 3 चेंडूंवरती कोणता खेळाडू
आपलं प्रतिनिधित्व दाखविल्याकडे लक्ष वेधित असेल. फुल टॉस बॉल समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कल्पेशचे प्रयत्न त्या ठिकाणी अपयशी ठरतील आणि बॉल सरळ निघून जातोय लॉंग ऑफला. 6 धावांकरिता षटकार. दोन षटकार आपण पाहिलेत शेखरच्या बॅटमधून आणि दोन्ही षटकार फुलटॉस वरती आलेत. हा सुद्धा फुलटॉस वरती षटकार येताना पाहायला मिळाला. नितीन सर ज्या पद्धतीने आपण पाहतो शेखर मैदानामध्ये मागच्या मॅच मध्ये सुद्धा लढला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा लढतोय. थँक्यू नईमजी आणि त्यांची संपूर्ण टीम. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय. स्कोर कार्ड धावा आहेत 21-21. पुढील बॉल पुन्हा एकदा झेल सुटल्याचे परिणाम. हा येतो एक खणखणीत दर्जेदार रॉकी ग्रुप चषक षटकार 6. यॉर्करचा प्रयत्न होता. एक षटकार आल्यानंतर कमबॅक करायचा होता गोलंदाज स्वप्नीलनं आणि याच यॉर्करच्या या ठिकाणी यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये या ठिकाणी अंगाशी आला तो प्रयत्न. 2 बॉलवरती 2 षटकार शेखरच्या बॅटमधून आपण पाहतोय. आज शेखर वेगळ्या मूडमध्ये दिसला. ज्या पद्धतीनं त्याचा नॅचरल गेम आहे तो आज तो मैदानामध्ये खेळत असताना 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. सेकंड ओव्हरमधील स्वप्नीलला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या 2 बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल थोडासा धीम्या गतीने टाकला होता. ज्या पद्धतीनं जे 2 षटकार आपण पाहिले तिथे पेस जास्त होता स्वप्नीलचा. हा थोडासा धीम्या गतीने बॉल टाकला. डॉट बॉल आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांनंतर टीमची टोटल फलकावरती 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. केली मोठी न धावया गल्ला तुझी खोटी, न धावया गल्ला तुझी खोटी. शेंदूची शेंदूची हल्ली न धावया तुझ्यासाठी वाटली. 27 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. ईशांतला आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाला होता. कॅच ड्रॉप झाल्यानंतर या ठिकाणी ज्या पद्धतीनं शेखरने बॅटिंग केले 3 षटकार ऑल ओव्हर या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून आल्यात आणि एक चांगला नॉक मैदानामध्ये खेळत असताना 26 धावांवरती खेळतोय. 27 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 4 षटकांचा फॉर्मॅट सेकंड राऊंडमध्ये आपण पाहतोय. आज सुद्धा एक संघ आपल्याला अंतिम 10 मध्ये पोहोचवायचा आहे आणि तोच प्रयत्न आयोजकांचा राहिला. चांगला बॉल फुललेनचा बॉल होता. बॉल जाईल लॉंग ओव्हरमध्ये शतशक त्या ठिकाणी येत आहेत. आदित्यला आपण पाहू शकतात एकदम मिळून झाली या बॉलवरती. करणचा जर विचार केला तर त्याने सेलिब्रेशन केलंय शेखरच्या बॅटिंगचं. कारण मागील 2 ओव्हरमध्ये करण भरपूर वेळ नॉन स्ट्रायकिंगवरती राहिलाय कारण शेखर ज्या पद्धतीनं बॅटिंग मैदानामध्ये करत होता. स्कोर कार्डावर धावा आहेत 28. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहे. 4 षटकाचा सामना. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहत आहेत. त्या दृष्टीने चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न शेखर करतोय परंतु इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि पहिला ब्रेक थ्रू जरूर दिलाय ईशानच्या माध्यमातून. शेखरला परतावा लागेल 28 धावसंख्येवर. पहिला धक्का गॉन. झालाय आणि 28 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती ईशांतला आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा ईशांतने इम्प्रेसिव्ह परफॉर्मन्स दिला होता आणि या मॅचमध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रभावित करतोय.
स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहू शकता. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. आदित्य फिल्डिंग चांगली झाली लॉंग ऑनमध्ये. एकच धाव या बॉलवरती येईल. या सिंगलने धावसंख्या फलकावरती 29. पहिले 3 चेंडूंमध्ये कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे. या ठिकाणी स्वप्नीलला बॅक करण्याचा प्रयत्न ईशांत मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि त्या प्रयत्नामध्ये पहिल्या 3 चेंडूंमध्ये यश आलंय ईशांतला. 29-29. ओहो, यावेळेस पंचाकडे लाऊड अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. सिंगल परिपूर्ण केली गेलंय. लेग बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली गेलंय. स्कोर कार्डवर धावा 30 धावा स्कोर कार्डवर. एक गडी बाद झालाय. आता सर्वस्व जबाबदारी श्रीकांतवर असेल आणि श्रीकांतची विकेट खूप महत्वाची असेल. ईशान्य पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर विकेट जरूर प्राप्त केला होता. 30 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावा, षटकार. माझ्या प्रेमा ए तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी टिकली. थँक्यू. काही मनगटाचा वापर केला गेलाय. श्रीकांतच्या बॅट मध्ये मात्र षटकार जरूर पाहायला मिळालाय. स्कोर कार्डवर धावा 36, एक गडी बाद. 36, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करताना लव बॉय डोंगरे संघ आपण पाहत आहेत. त्या दुसऱ्या बाजूने चामुंडा स्पोर्ट्स विरातन संघ प्रथम क्षेत्ररक्षक करताना आपण पाहत आहेत. स्कोर कार्डवर धावा 36. 4 षटकाचा सामना असेल. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आपण पाहत आहेत. 36 धावा. पुढील बॉल पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. ऑन साइड करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 बाउन्सने चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्याचे प्रयत्न केला आणि 2 धावाही परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरीने स्कोर कार्ड जाईल 38 अंकावर. 38 धावा फलकावरती आपण पाहतोय. यस, DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. ओव्हर स्टेपिंगसाठी या ठिकाणी आपण पाहू शकतायत रेफर केले गेले. अंपायर कॉल आपण पाहतोय. या बॉलची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा भरपूर ओव्हर स्टेपिंग आपण पाहिली होती नितीन सर, आणि त्याचा फटका अनेक साऱ्या संघांना पडला होता. सध्या तरी आपण पाहू शकतायत शेवटच्या बॉलचा निर्णय आतापर्यंत आलेला नाहीये. रॉकी ग्रुप चषक 2026 आज तिसरा दिवस. प्रत्येक दिवसामध्ये ज्या पद्धतीनं सामने आपण पाहतोय, प्रत्येक सामना या ठिकाणी हाय व्होल्टेज राहिला. प्रत्येक सामन्यामध्ये या ठिकाणी हृदयाची स्पंदने वाढली गेलेत. पैसा वसूल सामना हा प्रत्येक आपल्याला पाहायला मिळाला. त्याचमुळे रॉकी ग्रुपची जी क्वालिटी आहे ती अव्वल दर्जाची आहे. त्यांचा स्टँडर्ड अव्वल दर्जाचा आहे. रॉयल कारभार सातत्याने त्यांचा आपण पाहिलाय. पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम आपण पाहतोय या स्पर्धेला या ठिकाणी एक उच्च दर्जावरती नेण्याचं काम या ठिकाणी करत असताना नितेजी पाटील सर सातत्याने जॉईन असतात सकाळच्या सत्रामध्ये. पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर. इट्स अ नो बॉल. नो +2 म्हणजे एकूण 3 धावा या बॉलवरती मिळतील. ओव्हर स्टेपिंग त्या ठिकाणी झाली आणि त्याचा फायदा मिळत असताना आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवला जातोय. बाहेर होतं, लाईनच्या बाहेर बॉल त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. पाय त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. 39 धावा फलकावरती लागल्यात. आता शेवटचा बॉल फ्रीडचा आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांत आहे. नो डाऊट या बॉलवरती श्रीकांत चान्स घेईल, रिस्क घेईल या बॉलवरती, कारण फ्रीडचा बॉल आहे. फ्री माइंडने तो बॅटिंग करू शकतो या शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल फुल टॉस होता. वेग चांगला होता या बॉलवरती. लॉंग ऑनमध्ये बॉल जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आल्यात. अनिकेत एक धाव मिळून जाईल या बॉलवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर मजबूत स्थितीमध्ये लव बॉयज डोंगरी टीम आपल्याला पाहायला मिळते. कडक बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालंय. श्रीकांतच्या बॅटमधून सुद्धा मोठे फटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्यात. याआधी शेखरचा बॅटिंग शो आपण एन्जॉय केला होता. आता श्रीकांतला आपण पाहतोय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये तुमचं काय मत आहे नितीन सर? 40 धावा स्कोर कार्डवर आहेत. आणखीन इथून 13 ते 15 धावा, जर 13.33 ची सरासरी अद्यावत केली गेलंय आणि इथून आपण पाहत आहेत श्रीकांत आहे तोपर्यंत जास्तीत जास्त धावा येण्याचा प्रयत्न श्रीकांत करेल. करणला त्याला संधी द्यावी लागेल. करणने एका बाजूने 3 चेंडूमध्ये 2चं योगदान, 4 चेंडूमध्ये 10चं योगदान श्रीकांतचं राहिलंय. शेवटचं अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज प्रथमेश. अंतिम षटक असेल. प्रथमेशला आपण पाहतोय स्लॉग ओव्हरमध्ये. लास्ट मॅचमध्ये प्रथमेशची कामगिरी चांगली राहिली होती. स्पेशली स्लॉग ओव्हरमध्ये कमी धावा त्याने खर्च केल्या होत्या.
आणि तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर श्रीकांतला आपण पाहतोय. एक ग्रेट रायव्हलरी या दोन्ही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द आणि दुसऱ्या बाजूला लव बॉयज डोंगरी टीम. मागील 5 वर्षांमध्ये ही रायव्हलरी या ठिकाणी इंटरेस्टिंग राहिल्या. या बेल्टमधील एक इंटरेस्टिंग बॅटल आपण पाहतोय. पहिला प्रथमेश पहिला बॉल फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. श्रीकांतच्या बॅट मध्ये येतोय दर्जेदार षटकार 6. देवाकडं काय मागू आमचे आईला काय सांगू देवाकडं काय मागू थँक्यू. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन्स रेडी असतील. एनसीसी तिगरे संघ आणि दुसऱ्या बाजूने असेल जय हनुमान वाडीव संघ. पुढील बॉल धावसंख्या जाऊन पोहोचले 46-46. पुन्हा एकदा प्रयत्न जरूर केला गेलाय परंतु चेंडू अगदी बॅटच्या रडारवर आला नाहीये. डॉट बॉल येत आहे. हे चांगलं कमबॅक करावं लागेल हार्दिक इथून. नक्कीच मागचा बॉल जो आपण पाहिला या ठिकाणी निर्धाव आलाय, त्यामुळे इथून आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढला असेल गोलंदाज प्रथमेशचा. आता येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये सुद्धा याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागणार आहे. तिसरा चेंडू या षटकामध्ये प्रथमेशला आपण पाहतोय. स्ट्रेट पॅटने या ठिकाणी खेळला गेलाय आणि सरळ चेंडू त्या ठिकाणी जीतच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय. नावात जीत आहे आणि या ठिकाणी जिंकण्यासाठी प्रयत्न आतोनात करत असतो आणि त्याच्या माध्यमातून झेल टिपला गेला. श्रीकांतची खेळी संपुष्टात येत असताना गॉन. अग हेमा माझ्या प्रेमा ए तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पिकली. थँक्यू डीजे. नवीन बॅटर विवेक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. संकटाच्या काळामध्ये उभा राहणारा हा आधारस्तंभ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये दाखल झालाय. येणारे 3 चेंडूंमध्ये फिनिश चांगला हवंय लव बॉयज डोंगरी टीमला आणि त्याचमुळे विवेकला 4थ्या क्रमांकावरती पाठवलं गेले. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. प्रथमेशचा पलटवार चांगला झालाय मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तिथे फुल टॉस टाकला होता श्रीकांतच्या विरोधामध्ये. त्यानंतर फुल लेनचा बॉल आपण पाहिला. पुन्हा एकदा फुल लेनचा वापर केला, तिथे विकेट मिळाली. ऑफ साईडला इनसाइड आउटचा प्रयत्न, इथे सुद्धा विकेट मिळण्याची दाट शक्यता या स्ट्रायकन आदित्य त्या ठिकाणी होता. लॉंग ऑफ वरून त्या ठिकाणी प्रवास सुरू झाला आदित्यचा आणि चांगला झेल त्यांनी टिपला. बॅक टू बॅक 2 विकेट प्रथमेशच्या खात्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी तुझ्या सावरीचा काटा ना तू माझी सागाची साल मी तुझ्या सावरीचा काटा ना तू माझी सागाची साल लहानपणी करायचो तोंड लाल लाल तूच माझा जुनाच माल लहानपणी करायचो. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. काय जबरदस्त गोलंदाज राहिलंय. पहिल्या बॉलवर षटकाराला त्यानंतर चांगलं कमबॅक केलं, पुनरागमन केलं. प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. आता हॅट्रिकची संधी असेल. स्कोर कार्डवर धावा 46. शेवटचे 2 बॉल असतील. नवीन फलंदाज प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथून 50 क्रॉस केली जाईल का की 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करेल चामुंडा स्पोर्ट्स विराथन. शेवटचे 2 बॉल असतील. स्कोर कार्डवर धावा 46. 3 गडी बाद. 46 हा फलकावरती आपण पाहतोय. 46 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हॅट्रिक बॉल आपण पाहतोय. प्रथमेश दाखल झाला गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची संधी आहे. विकेट सॅक्रिफाईस केली गेली शेवटच्या बॉलवरती. करणला स्ट्राईक हवी आहे कारण रन त्याला बनवायचे आहेत आणि इथून आपण पाहू शकता धावचीच्या रूपामध्ये विकेट गेले. 46 वरती 4था धक्का लव बॉयज डोंगरी टीमला लागलाय. मित्राचे लग्नाला गेलो नाचाय मी हा पूर्ण गेली गोरी पान ग हातात रुमाल तिचे केसान गजरा साडीवर किती दिसते छान ग. थँक्यू. सांगेल मी तुम्ही चला जय हनुमान वाढीव संघ कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. एनसीसी तिगरे संघ उपस्थित आहेत कॅप्टन्स. शेवटचा बॉल असेल. स्कोर कार्ड धावा आहे 46. 5 बॉल मध्ये 6 धावा खर्च केल्या. 3 विकेट जरूर पाहायला मिळालेत 1 धावबाच्या स्वरूपात. शेवटचा अंतिम चेंडू असेल. 46 धावा स्कोर कार्डवर. या चेंडूवर एखादा चौकार पाहायला मिळेल का की आणखीन एखादा विकेट सिंगल डबल. अंतिम चेंडू असेल. 46. 46 धावा. शेवटचा बॉल. चला दोन्ही कॅप्टन्स आपण रेडी राहायचं आहे. शेवटचा बॉल बॉलवर बॅकड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्रथमेश ने थोडीशी चुकी केली त्या ठिकाणी. शेवटच्या बॉलवरती 2 धावा या ठिकाणी मिळून जातील या बॉलवर. 48 हा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 48 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात आणि 49 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलं.
चांगली टोटल या ठिकाणी आपण पाहतो एक मोठी टोटल लव बॉयज डोंगरी टीमने उभी केली गेली, परंतु पहिल्या 3 षटकांमध्ये ज्या पद्धतीनं धावा होत्या तिथून कुठेतरी डिझर्व करत होता 55 प्लस जाण्याचा या ठिकाणी मानस जरूर दाखवला होता, परंतु कमबॅक चांगला झाला. प्रथमेशचा स्लॉग ओव्हरमध्ये 49 धावांचं टार्गेट समोर उभं केलंय. जरा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आहे. हॅलो, आदरणीय सन्माननीय मुक्तेजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना असेल. एका बाजूने आपण पाहत आहेत दर्शन एनसीसी संघाचे कॅप्टन, दुसऱ्या बाजूने जय हनुमान वाढीव संघाकडनं विकी. चला टॉस केला होते दोन संघामध्ये. सन्माननीय मुक्तेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. जय हनुमान वाढीव विपक्ष एनसीसी तिगरे संघ असेल. चला जय हनुमान कॉलिंग करेल. मुक्तेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जातोय. रॉकी ग्रुप आला एकंदरीत. टॉस जिंकला एकंदरीत निर्णायक असेल. क्षेत्ररक्षण 4 षटकांचा आता सामना असेल. एकंदरीत किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40 ते 45. आज संघाची कामगिरी एकंदरीत चांगली राहिली. जास्त बोलत नाहीये विकी. टॉस जिंकल्याचा तुम्ही काय निर्णय घेतला? आमचा पण क्षेत्ररक्षणातच निर्णय असतो. सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला आयोजनाबद्दल विचारलं होतं, अजून कसं कौतुक करणार? खूप छान आयोजन आहे. मी सकाळी पण बोललो की स्टँड्स वगैरे उभे केलेले आहेत. एक कलर मध्ये एकदम फॅन्सी कलर्स वाटत आहेत. खूप खूप शुभेच्छा असतील. टॉस जिंकला जय हनुमान वाढीव संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, जिथे हार्दिक किणी आपल्या सोबत जॉईन होतील. थँक्यू व्हेरी मच नितीनजी पाटील, हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकतायत. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. रॉकी ग्रुप चषक 2026चं हे शानदार आयोजन. अगदी दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये रंगलेला हा क्रिकेटचा सामना. चहूबाजूने स्टँड्स आणि त्यामध्ये प्रेक्षक वर्ग. हे स्टँड्स म्हणजेच एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून या स्टँड्सला संबोधलं जाईल. अशा प्रकारचे स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण ते एनर्जी देत असतात. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग केंद्रबिंदू आहेत आणि ऊर्जा देणारे स्रोत आपल्याला पाहायला मिळतात. या सर्वांचा करूया मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. श्रीकांत पहिलाच बॉल अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. खूप चांगला फटका खेळला होता. अगदी नेत्रदीपक लेदर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट आपण पाहू शकतायत. अनिकेत च्या बॅटमधून एक रन ऑफ द मार्क. हार्दिक याच गावातून तो बिलॉंग करताना पाहायला मिळतो. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दचा आवाज. हार्दिक आज चांगली कामगिरी झाली या संघाची, परंतु आता महत्वपूर्ण लढत आहे. ऑन साइडला खेळलाय. फुल टॉस बॉल आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल. मिस यू जयू या कटआउटच्या अगदी बाजूने चेंडू निघून चाललाय आणि अंपायर कॉल, या अंपायर कॉल असेल. पाहायचंय नो बॉल आहे का, बीमरच्या स्वरूपात कमरेच्या वरती होता का. डिसिजन पेंडिंग. पाटील नेटवर्कवर आपण ही स्पर्धा कव्हर करताना पाहायला मिळते. 11 दिवसांचा हा शेड्यूल. वेगवेगळे समालोचक आणि पालघर जिल्ह्यामध्ये अशी एकमेव स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते हार्दिक, की इथे 15-16 समालोचकांना संधी दिली गेले. म्हणजे जवळजवळ 15 ते 16 समालोचक या स्पर्धेला भेट देणार आहेत.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहा मुन्ना जयस्वाल आम्हाला ऑनस्क्रीन दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. ही त्यांची ताकद आहे. मास्टर माइंड ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता, मात्र कधी कधी डीपमध्ये अशा प्रकारचा बॉल येतो. यावेळेला फोर्स केलाय बॉलला, फिल्डर नाही आहेत आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल खणखणीत चौकार आदित्यच्या बॅटमधून. बॅक टू बाउंड्रीज. तिसरा बॉल वरती केलाय प्रहार, बॉल केलाय सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. तिला सांगेल लॉंग ऑन या ठिकाणी डिलिव्हर्ड केला गेला, डिपॉझिट केला गेला. 15 वरती धावसंख्या जाऊन पोहोचलाय. आदित्य अटॅकिंग मोड मध्ये जाणवतोय पहिल्या 3 चेंडूंमध्ये. क्लास दाखवलाय त्याने. आपल्या नावाचं यावेळेला आपण पाहू शकताय. तर क्लास दाखवत असताना जसा बॉल निघाला त्यावर 24 कॅरेट तर लिहिलं होतं, परंतु त्यावर आदित्यचा क्लास लिहिला होता. सुपर टायमिंग. यावेळेला बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे निघून जाईल. अनिकेत फार वेगाने आले होते, परंतु यू वेट म्हणून सांगितलं. डॉट बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. लव बॉईज डोंगरे एका साईडला तर चामुंडा स्पोर्ट्स विरातना खुर्द टीम 15 या धावसंख्येवर. लव बॉईज डोंगरे टीमने फलकावर 48 धावा लगावल्या आणि त्याच्या प्रत्युत्तरात 49 धावांचा पाठलाग करताना चांगली बॅटिंग. यावेळेला पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट. क्लास. आभाळाला मानवंदना देणारा हा षटकार पाहायला मिळतोय आणि अंशूच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित हास्य पाहायला मिळतं. षटकार. का बॅटिंग पाहायला मिळाली. 2 चौकार, 2 षटकार. आकाशाला गवसणी घालणारे ते दोन्ही फटके आपल्याला पाहायला मिळाले. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करत असताना, धावा चेस करत असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा. त्यामध्ये आदित्यचा पॉवर पॅक परफॉर्मन्स आपण पाहिला. पहिल्या चौकाराला फुल टॉस वरती, तदनंतर शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता तिथे फोर्स केला होता लॉंग ऑनला चौकाराला. आणि तदनंतरचे जे 2 षटकार आपण पाहिले पार्किंग प्लॉटमध्ये ते डिपॉझिट केले गेलेत. धावसंख्या फलकावरती आपण पाहतो 21-21 स्कोर कार्डवरती लागल्या गेलेत. पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड झालंय. दुसऱ्या बाजूला अनिकेतने बॅटिंग एन्जॉय केले आदित्यची, कारण ज्या पद्धतीने त्याने स्ट्रोक केले मैदानामध्ये, शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर होतं. ऑन साईडला त्या धावा येताना पाहायला मिळाल्या. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. वॅकन व्हील जर आपण चेक केला तर डेफिनेटली जास्तीत जास्त धावा मिळवण्याच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतात आदित्यच्या बॅटमधून, ज्याने 85% आतापर्यंत ऑन साईडला बॅटिंग केले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 49 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये श्रीकांतला टार्गेट यावेळेला केलं होतं. चॅलेंज स्वीकारलं. कोणत्या बॉलवर कशी किमया साध्य करायची आहे हे आदित्यच्या बॅटमधून आपण पाहिलं. 5 बॉलमध्ये 20 रन त्याच्या बॅटमधून आले. 2 स्क्रीनवर आपण पाहू शकतात गोलंदाजाचा रनअप आणि फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स. अप्रतिम इनसाइड आउटचा फटका. काय बॉडम हँडचा वापर केला आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या स्वागतासाठी, सन्मानासाठी. आक्रमकता सिद्ध करत असताना अनिकेत. हार्दिक पंड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये या चेंडूला फेकून दिलंय 6 धावां करता. ग्रेट टायमिंग. वा काय फुटवर्क होतं. टायमिंग पाहायला मिळालं आणि अनिकेतचा हा फटका अगदी नेत्रदीपक आपण पाहू शकलात. या षटकाराने संघाची धावसंख्या 27. षटकार चौकारांचा पाडा बोलतायत दोन्ही फलंदाज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील जरूर केले गेले होते. आदित्य वेगाने येत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि इथून लेग बाईचा इशारा किरण भोईर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 28 या धावसंख्येवर. 28. हार्दिक ज्या पद्धतीने बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळाला, परफेक्ट बॅटिंग पॉवर प्ले कसा यूज करावा हे आदित्यने दाखवून दिलं आणि दुसऱ्या षटकात कोणताही दबाव न घेताना पुन्हा एकदा अनिकेतने सुद्धा एन्जॉय केले त्या षटकाराला. हो नक्कीच. ज्या पद्धतीनं आदित्यने पहिल्या षटकामध्ये बॅटिंग केली त्याची सुद्धा चर्चा या बॉल नंतर आपण करणार आहोत. स्विचचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. विठ्ठलवाडीच्या मैदानावरती पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आदित्यला भरपूर ट्रोल केलं होतं करायला त्यानं, परंतु आदित्यने आज पुन्हा एकदा
या ट्रोलर्सला या ठिकाणी रिप्लाय केला गेलाय, ते उत्तर या ठिकाणी दिले गेले, रिव्हेंज खऱ्या अर्थाने दिले असं म्हणायला हरकत नाहीये. 28 धावा फलकावरती आपण पाहतोय, 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. आदित्यला आपण पाहतोय स्ट्रायकिंग वरती आतापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं पिकअप शॉट, सरळ बॉल निघून गेला स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. षटकार क्रमांक 3 आदित्यच्या बॅटमधून. ओय अगदी फुलाची माय ओय अगदी फुलाची माय याचा संग तू डबल बॅटिंग पाहायला मिळते. इनक्रेडिबल शॉट आपण पाहू शकतायत. माइंड ब्लोईंग स्ट्रोक आतापर्यंत आदित्यच्या बॅटमधून आलेत. 34-0. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटचं परफेक्ट एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही, परंतु मेल आदित्यच्या बॅटमधून नशिबाचा चौकार. 4 रन. फॅन्टॅस्टिक 4. आउटस्टँडिंग बॅटिंग या ठिकाणी आपण पाहतोय आदित्यच्या माध्यमातून. फक्त 6 आणि 4चा पाडा मैदानामध्ये बोलत असताना सेकंड ओव्हरमध्ये करणला आणल्या गेल्या, कारण रन वाचवायच्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये सुद्धा रन्स लीक होताना आपण पाहिल्यात. रॅम शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाहीये. धाव घेतलेली नाही, या बॉलवरती धाव घेतलेली नाहीये. 30 वरती खेळतोय आदित्य. 9 चेंडूंमध्ये दुसऱ्या बाजूला अनिकेत 7 वरती खेळतोय. त्याच्या माध्यमातून सुद्धा ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, तो सुद्धा फटका जबरदस्त होता. 19च्या सरासरीने या ठिकाणी धावा आल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. 49 धावांचा पाठलाग करायचा. आता 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. 12 मध्ये 11 बनवायचे. एफर्टलेस स्ट्रोक पाहायला मिळाल्यात. शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम आपण पाहिलंय. आदित्यच्या बॅटमधून ऑन साईडला धावा आल्यात. एक षटकार आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला अनिकेतच्या बॅटमधून. आता शेखरला या ठिकाणी आणल्या गेल्या बॉलिंग ट्रॅकवरती. आज शेखरने सुद्धा जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला. प्रमोसर ज्या पद्धतीनं शेखरचा जो स्वाभाविक खेळ आहे, एक कामनेस प्लेअर आहे, अतिशय शांत आणि संयमी खेळ त्याच्या मदतून आपण सातत्याने पाहिलंय आणि प्रत्येकाची रिस्पेक्ट करणारा हा खेळाडू आहे. त्याचं नाव शेखर गिनी. 38 धावा झाले. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 12 बॉल आणि विजयासाठी 11 रन. शेखर किनी एक अतिशय चांगला हरहुन्नारी खेळाडू, हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर अनिकेतचा रिदम, त्याची बॅट फिरवण्याची शैली, बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळतोय. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल वळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवर. आतापर्यंत अनिकेत 11 धावांवर खेळी करतोय. आदित्य 30 धावांची एक जबरदस्त झंझावती आणि झुंजार खेळी करत असताना 9 बॉलमध्ये 30 रन त्याच्या बॅटमधून आलेत. या बॉलला आपण पाहिलं तर लेफ्ट केलं, एक्झिट केलं होतं आणि नितेश कदम सर वळतायत. यस व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41 या धावसंख्येवर. 11 बॉल आणि विजयासाठी 8 रन. बेधडक आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथून कॅच ड्रॉप. अशा प्रकारचे जर झेल सुटले तर डेफिनेटली मात्र तुम्हाला बॅक टू द होम जावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 42. 42 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. पुन्हा एकदा तो अटॅकिंग बॅटर स्ट्रायकिंग वरती आपण पाहू शकतात आदित्य. पुन्हा एकदा आदित्य या ठिकाणी मोठा फटका जरूर त्याच्या बॅट मधून येतोय आणि सरळ बॉल लॉंगॉनला क्लिअर करून रोशनला क्लिअर करतोय. चौकार, 4 धावा. चेंडूंमध्ये 34 धावा आदित्यच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. विजयासाठी 3 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉल होता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. इथे सुद्धा चांगल्या धावा मिळतील आणि विजयाच्या धावा आदित्यच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दडी. आदित्यच्या बॅटमधून 38 धावा आणि अनिकेतच्या बॅटमधून 10 धावा. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतायत 49 धावांचा जो चेज होता तो या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केला गेला. हार्ड लक लव बॉयज डोंगरे टीम रॉकी ग्रुप चषक 2026 मधून त्यांचा प्रवास या ठिकाणी संपलाय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आदित्य याच्या बॅटमधून 38 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ग्रेट नॉक होता, ग्रेट वॉरियर आहे, एक योद्धा आपल्याला पाहायला मिळाला या मॅच मध्ये.
थँक्यू टीचे. आदरणीय शांजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं गेले 1.5 महिन्यापासून या सुद्धा व्यक्तिमत्वाने भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेले. सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग करत असतात, त्याचबरोबर रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत खऱ्या अर्थानं देखभाल करत असतात. शांजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आदित्यला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. होमसे एंटरप्राइजेस सुजलजी पाटील यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी सौजन्य केला गेला. आदित्य ठरल्यात मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच. 38 धावा त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. वेल बॅटिंग आदित्य. 11 चेंडूंमध्ये 38 धावांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. शांजी पाटील यांच्या शुभ हस्ते देणार आहोत आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदित्य या सीझन मधील खऱ्या अर्थानं सेकंड मॅन ऑफ द मॅच आदित्यला आपण पाहतोय. आदित्य कसं वाटतंय, या खेळपट्टीचं कौतुक कसं व्यक्त करेल? खूप छान खेळपट्टी बनवली, बॅटिंग करायला खूप मजा येते. समोर एक मजबूत बॉलिंग अटॅक होता आणि 49 धावांचा पाठलाग करायचा होता. मनामध्ये काय चाललं होतं? चालू होतं की चेस करायचे आहेत, 50 धावा हळूहळू होतील. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण सजून घ्या. स्वप्नीलला बॅक करण्याचा प्रयत्न कसा कराल तुम्ही ॲज अ कॅप्टन? वारा या साईडनं होता म्हणून त्या साईडनं ओढून दिले. येस, ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅचसाठी. जाऊयात आपण कमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपल्यासोबत जोडले जातील प्रमोदजी शेडगे सर आणि त्यांच्या सोबतीनं नितीनजी पाटील सर. ओट यू. चला लवकरात लवकर फिल्डिंग सजून घ्यायची आहे. वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच फील्ड